ज्याचे डीएनए आपल्या रक्तात आहे ते मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही. सांभाळणं सोडा, काही बहादरांनी आपल्या आई वडील तर वृद्धाश्रमात पाठवून दिले. अरे नातवाला आजोबाचं नाव माहित नाही. 375 वर्ष झाली तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन समाज विसरला नाही, आज विसरत नाही. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांना कोणी विसरणार नाही. का? त्यांचे इतके उपकारच जगात दुसरे कोणाचे नाही. ते आपत्ती पाहिली आणि जगद्गुरु तुकोबरायांनी सगळ्या संपत्ती त्याच्या सावकारकीच्या वा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या. स्वाभिमानाने एक वाक्य सांगू, 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला कर्जमुक्त करणारे वारकरी संप्रदायातले पहिले संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी याचा बेस काढून टाका. सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर
सर्व सुख
रूप पाहता लोचन रूप पाहता हे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय देखोनिया तुझ्या रूपाचा आकार देखोनिया तुझ्या रूपाचा आकार देखोनिया तुझ्या रूपाचा आकार देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवोनिया उभा कटी कर ठेवोनिया उभा कटी कर ठेवोनिया तेने माझ्या चित्ता झाले समाधान तेने माझा चित्ता झाले समाधान तेने माझ्या चित्ता झाले समाधान तेने माझा चित्ता झाले समाधान वाटते चरणान सोडावे वाटते चरण सोडावी वाटते चरण सोडावी मुखे गातो गीत वाजवितो टाळी हे गातो गीत वाजवितो टाळी मुखे गातो गीत वाजवितो टाळी हे गातो गीत वाजवितो टाळी नाचतो राऊळी प्रेम सुखी नाचतो रावळे प्रेम सुखी नाचतो रावळे प्रेम सुखी तेने माझ्या चित्ता झाले समाधान हे माझ्या चित्ता झाले समाधान तेने माझ्या चित्ता झाले समाधान हे माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरणान सोडावे वाटते चरण सोडावी वाटते चरण सोडावी तुका म्हणे आम्हा तुझ्या नामा पुढे म्हणे आम्हा तुझ्या नावापुढे तुका म्हणे आम्हा तुझ्या नामा पुढे म्हणे आम्हा तुझ्या नावापुढे तुच्छ हे बापुढे सकळ ही देवा पुढे सकळ देवा पुढे सकळ तेने माझ्या चित्ता झाले समाधान माझा चित्ता झाले समाधान तेने माझ्या चित्ता झाले समाधान माझा चित्ता झाले समाधान वाटते चरणान सोडावे वाटते चरण सोडावे वाटते चरण सोडावे गोपार रखुमाई गोपाल कुमारी 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 गोपाल कुमारी देखोनिया तुझ्या रूपाचा आकार देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवूनिया तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण सोडावे मुखे गातो गीत वाजवितो टाळी नाचतो राऊळी प्रेम सुखे तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण सोडावे तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे किंवा तुका म्हणे आम्हा तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुढे सकळही तेने माझ्या चित्ता झाले समाधान किंवा होय समाधान वाटते चरण सोडावे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम हे पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे चक्रपादाने कथेचा विचार चक्रपादाने कथेचा विचार जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दी प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये
अतुलित बलधामं हेमशैलापदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। निवृत्तीनाथाचे चरणी शरणायका देखोन्या तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवून्या तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे। थोडा स्वर द्या, थोडा स्वर द्या, थोडा स्वर द्या। सकल संत कंठभूषण अनंत कृपामूर्ती भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनी जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। अनंत कुडा ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायातले श्रीमन विश्वगुरु निवृत्तीनाथ जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमाकरण टाळकरीवृंद गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादनाचार्य आणि देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या परमानी पावन उपस्थितीमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये समापन्न झालेला हा दिनत्रय महोत्सव आहे। आज आपण प्रथम दिवसीय भगवत चिंतन सेवेत उपस्थित आहोत। पहिल्या वर्षी या सप्ताहाचा प्रारंभ आहे आणि भाविकांचा सुंदर प्रतिसाद आहे। वास्तव सांगतो खेडेगावातल्या सप्ताहामध्ये सुद्धा पहिल्या दिवशी एवढा समज राहत नाही। आपण खेड्यातले आहात याहीपेक्षा हरिपाठाला खूप समाज होता। ही प्रथम वर्ष आहे। मी इथे आल्यानंतर पाहिले महाप्रसादाची व्यवस्था खूप चांगली आणि भरपूर आहे। थोडा थोडा बदल करा। यावर्षी 9 ते 11 पुढच्या वर्षी 7 ते 9 करा। यापेक्षा अधिक प्रतिसाद आपल्याला श्रोत्यांचा नक्की मिळेल। श्रीमन्नाथांच्या निवृत्तीनाथावर फक्त विश्वास ठेवा, खूप समाज येईल। सगळ्या जगाचा अभ्यास केला तर एक लक्षात येईल काय 84 लक्ष योनीमध्ये फिरणारे जीव आणि जंतू आहेत। यात बुद्धिमान प्राणी जर कोणचा असेल तर तो मनुष्य प्राणी अत्यंत बुद्धिवान आहे। एका बाजूला माणसाच्या विकासाचा आलेख प्रतिक्षण वर्धमान आहे। प्रत्येक क्षेत्रात त्याची प्रगती, ती राजकीय असेल, ती सामाजिक असेल, ती शैक्षणिक असेल। क्षमा मागून एक वाक्य बोलतो, अलीकडे मात्र अध्यात्मापासून तरुण आणि तरुणी वर्ग बाजूला जाऊ लागला आणि तो नास्तिकवादी होऊ लागला। ही मोठी चिंतेची बाब आहे। त्याचे अनेक कारण आहे। SP कॉलेजचे प्रिन्सिपाल गुरुनामगुरु श्री मामासाहेब दांडेकर सांगत असत, पाश्चात्य संस्कृतीने ज्या काळात हिंदू संस्कृतीवर आक्रमण केलं आणि तरुण आणि तरुणी ज्या दिवशी पाश्चात्य लोकांचं अनुकरण करू लागले तिथून पुढे हा समाज नास्तिकवादी होऊ लागलेला आहे। किती नास्तिकवादी एक वाक्य बोलू, देवाने दिलेल्या तोंडानेच माणसं देव नाही म्हणतात। यापेक्षा या जगात दुसरा नास्तिकवाद कोणता असेल राजा? पण मी ज्ञानोबरायांचं एक सिद्धांत मत मांडतो। ज्ञानोबराय सांगतात जगाच्या पाठीवर एकही मनुष्य नास्तिक नाही। हे ज्ञानेश्वर महाराजांचं आपलं स्वतंत्र मत आहे। देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई। पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून लोक देव नाही देव नाही देव नाही जरी म्हणत असतील ना तरी त्याचं मन सांगतं वेड्या, ज्या तोंडाने तो देव नाही म्हणतो ते तोंड सुद्धा तुला देवानेच दिलंय। लोक बाहेरून नास्तिक आहेत पण आतून नास्तिक आहे। कशावरून? मामांचाच प्रसंग सांगतो। ज्या काळात दांडेकर मामा SP चे प्रिन्सिपल झाले
आणि मे महिन्यामध्ये एसबी कॉलेजला वसंत उत्सव भरू लागला, जसा हा आपला कीर्तन महोत्सव आहे. मामासाहेब दांडेकर जगातले अनेक व्याख्याते तिथे बोलवायचे, प्रत्येकाला भिन्न भिन्न विषय द्यायचे. एक जर्मनीचा फिलॉसॉफर बोलवला होता आणि त्याला विषय दिला होता जगात देव आहे की नाही म्हणून. तोही वक्ता दशसहस्त्रीश होता. एक वाक्य सांगतो, कळालं तर बघा. वक्ते गावोगाव आहेत, वक्ता एखादाचे. विठाल आता कोण कीर्तन करील याच्याविषयी न बोललेलं बरं. क्षमा मागून बोलतो ती लायवे. शहाण्या माणसाला मूर्खपणात काढण्याचा अलीकडचा धंदा म्हणजे कीर्तन झाले राजा. वेदशास्त्र संत वाङ्मय याचा कुठलाही आधार न घेताना आपल्या मनाला येईल ते समाजापुढे मांडणं आणि समाजाने स्वीकारणं ही अलीकडच्या कीर्तनाची मर्यादा आणि परंपरा चालू झाली. पण तो वक्ता दशसहस्त्रीश होता. 10,000 एखादा वक्ता जन्माला येतो. 90 मिनिटं त्याने असं संभाषण केलं आणि समग्र लोकांना पटवून दिलं जगात देवच नाही म्हणून. सगळेच महादेवा पुढले नंदी नसतात. ऐकून घेतला नाही, कळालं बरं आहे. एखादा तरी शहाणा श्रोता असतो महाराज. समोर बसलेले एक अनुभवी श्रोता होता, तो उठला, त्या प्राध्यापकाला नमस्कार केला आणि काय प्रश्न विचारला ऐका. सर, 90 मिनिटं मी एकाग्र होऊन तुमचं संभाषण ऐकलं आणि तुमच्यामुळे मला आज कळालं देव नाही म्हणून. पण मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो, तुम्ही इतकं सुंदर 90 मिनिटं कसं काय बोलू शकता. त्यावेळेला त्या प्राध्यापकाने उत्तर दिलं, बाबा ही देखील देवाचीच कृपा आहे. पहिलंच वर्ष कळायला वेळ लागला अजून. विठाला विठाला ऐका राजा, देव आहे की नाही याच्यावर चर्चा करत बसत आपला वेळ फुकट घालवू नका. कोणाच्या मानण्यावर आणि कोणाच्या न मानण्यावर देवाचं अस्तित्व नाही. ज्ञानोबरायांनी दृष्टांतच असा दिलाय. पूर्वदिशे 4 ओळी. भगवान सूर्यनारायण पूर्वीला उदयाला आल्याबरोबर त्याला या प्रकाशाची आवश्यकता नाही, तो स्वयंप्रकाश येते. तसं देवाच्या अस्तित्वाकरता मूर्खांच्या आणि अज्ञानाच्या प्रमाणाची आवश्यकता नाही. प्रातस्मरणी गुरुदेव धुंडा महाराजांनी एक दृष्टांत सांगितला, तेवढा सांगून पुढे चालतो. सोपा कोणाला कळेल असा दृष्टांत आहे. पूजनीय गुरुवर्य धुंडा महाराज म्हणायचे, एखाद्या आईचं लहान मुलं अंगणात खेळत आहे आणि त्याची आई त्याच्याजवळ नाहीये, ती कामानिमित्ताने कुठे बाहेर गेलेली आहे, तर त्या लहान मुलाला आई आहे की नाही याची चर्चा करायची नाही का, तिच्याशिवाय ते नाही. जसं बाळाचं असणं दिसणं आहे त्याच्या आईचं असणं आहे ना, तसं आपलं दिसणं हे देवाचं असणं आहे राजा. पण पहिला प्रश्न आहे, जर भगवान व्यापक आणि चराचरामध्ये व्याप्त आहे तर तो दिसत का नाही. त्याच्या श्रीचरणावर आपलं मस्तक टेकवावं याच्याकरता तो पुढे उभा का राहत नाही. आमच्या हाताने त्याला प्रसाद खाऊ घालावा याच्याकरता तो सामोरा का येत नाही. त्याचं पहिलंच उत्तर आहे, आपल्यावर आत्मकृपा नाही म्हणून देव दिसत नाही. परमार्थामध्ये 4 कृपेची आवश्यकता, मी विस्तार करत नाही. पहिली आत्मकृपा, दुसरी शास्त्र कृपा, तिसरी संत सद्गुरु कृपा आणि मग चौथी भगवत कृपा. विठाला पहिली आत्मकृपा लागते. स्वतःचा आत्मा जागा असावा लागतो. देवा आत्मा जागा असावा लागतो, शरीर नाही. क्षमा मागून एक वाक्य बोलू. पुजारी दिवसभर देवाची पूजा करतो, पण शरीराने त्याचं सगळं मन ताटातल्या दक्षिणेकडे राहतं. आता मंदिरात जरी मेला तरी त्याचा काय फायदा होईल राजा. का चित्त नाही ना मी तरी चित्त नाही ना मी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी.
कीर्तनाला बसतात आणि लक्ष जर घरी असेल तर काय त्या कीर्तनात मजा आहे. श्रीमद भगवद्गीतेतला श्लोक बघा. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर रात्मैव रिपुरात्मना. वैशाख महिन्यातलं कडाक्याचं ऊन होतं बघा. पैठणचा रस्ता दुरुस्ती करण्याचं काम चालू होतं. खडी फोडणारी माणसं उघड्या अंगाने खडी फोडत होती. अंगावरून घामाची लोंडी वाहत होते. नाथ महाराज एकनाथ महाराज दुपारच्या संध्येकरता गोदावरीवर स्नानाकरता निघाले आणि खडी फोडणाऱ्यांकडे लक्ष गेलं. साधूचं अंतकरण आईपेक्षा मऊ आहे राजाओ. मी आईपेक्षा का म्हणलो? आई प्रेम करते पण ती फक्त आपल्याच मुलावर, शेजारणीच्या सुद्धा नाही. साधू तसे नाहीत. मृदव सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. खडी फोडणाऱ्या लोकांना पाहिलं त्या उघड्या अंगाने घाम आणि त्यांची कसरत पाहिली. नाथ महाराजांचं अंतकरण पिळून गेलं. अहो एवढं कशाला पैसा करता मरमर करता? सगळं अंग उन्हाने डबडबून गेलंय आणि तरी खडी फोडता. द्या किती सोडून. त्या लोकांनी सांगितलं नाथ बाबा एवढं मरणाचं कष्ट केल्याशिवाय आमच्या लेकरांच्या तोंडात गोळाभर अन्नच जात नाही. हा भ्रष्टाचाराचा काळ आता आला राजा. जरा सांगू पानपोईवरला ग्लास सुद्धा असा वेडिंग करून ठेवावं लागतो. ना तर ग्लास चोरणार या महाराष्ट्रात कमी भामटी आहेत का राजा? का यथा राजा तथा प्रजा. या देशाचा राजा जर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करत असतील तर प्रजा का भामटी होणार नाही? विठाला एक काळ होता या महाराष्ट्रात प्रामाणिक लोक होते राजा. रक्ताचं बलिदान करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महापुरुष याच देशामध्ये याच मातेमध्ये जन्माला आले राजा. पण सध्या काळ बदलला. काला आहे तस्मै नमः. नाथ बाबा जहागीरदारच होते. या माझ्या घरी. हे खडी फोडण्यापेक्षा माझ्या घरी या. तुमची खायची राहायची प्यायची सगळी व्यवस्था करतो. लोकांनी विचारलं काम काय सांगणार? पोटच्या मुलाला कोणी तांब्याभर फुकट पाणी देत नाही आणि आमच्या घरी या म्हणता. नाथांनी सांगितलं हे बघा माझा श्रीखंड्या मलाच काय काम करू देत नाही तर तो मला कसलं काम आहे? फक्त ऐका. नुसतं पंक्तीला जेवायला येणं बरोबर नाही. मग संध्याकाळी 7 वाजता माझ्या घरी रामायण चालतं 1 तास. तेवढं बसून ऐका. दिवसभर काय हे काम करू नका. सगळे आले. पहिल्या दिवसाचं रामायण ऐकलं. दुसऱ्या दिवसाचं रामायण ऐकलं. तिसऱ्या दिवसाचं रामायण ऐकलं. सगळी खडी फोडणारी अशी कोपऱ्यामध्ये गेली आणि त्यांच्यात वार्तालाप चालू झाला. इथं नको का लयान ठणकायला लागले. ते खडे फोडलेलंच बरं आहे. काय करणार या दरिद्री लोकांना? ते नाथ महाराजांना काय उत्तर दिलं ऐका. नाथ बाबा भर उन्हामध्ये दिवसभर खडी फोडलेली चांगली पण तुमच्या 1 तासाची पोथी नको का? करंटे कपाळ ज्याचे नाम नाही हेवाचे. देव म्हणजे काय जवळचा भाजीपाला होय? कोई बीचे उठाव छेछ्याना. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याची मुखी हरी पैठाव. पहिले आत्मकृपा लागते. काय प्रमाणे महाराजांचं. मनोराजा एक देह असे नांदा तो त्याचे दोन्ही नारी. पुत्र पौत्र तेने कृपा केली आम्हावरी म्हणवोनी आलो या म्हणवोनी आलो या देशा. तेने कृपा केली आम्हावरी म्हणवोनी आलो या देशा. म्हणवोनी आलो या देशा. अरे जो अनुभव श्रीमन निवृत्तीनाथांना आला, जो अनुभव सद्गुरु जोग महाराजांना आला, तो अनुभव आपल्याला यावा असा मनामध्ये संकल्प निर्माण होणं याला जागं होण्याचं लक्षण म्हणतात. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगळी. पहिले आत्मकृपा. नुसती आत्मकृपा असून चालत नाही. नुसतं कीर्तनाला येऊन भागणार नाही. मग पुढचा टप्पा आहे शास्त्रकृपा. हरिपाठ आपण आपला वाचायला पाहिजे. ज्ञानेश्वरीची पारायणं केली पाहिजे. कधीतरी गाथाही वाचायला पाहिजे. राजा आम्ही ज्या परंपरेचे अनुयायी आहोत ती जोग महाराजांच्या परंपरेमध्ये मामासाहेब झाले. मामा म्हणायचे कमीत कमी भारत देशात सोडा महाराष्ट्रात हिंदू म्हणून जन्माला आल्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरण्याचा अधिकारच नाही. राजा तसा कसा मरेल तो? आणि जर मेलाच
तर पुन्हा मनुष्य जन्म नाही मग खंती ते न करा आणि होणे गाढव कुत्रा. विठाला जगातलं सगळं सायन्स त्याच्यात आहे. जरा सांगू, सध्या मुंबई, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या 4 शहरांना कॅन्सरने खाऊन टाकलंय राजा. 10 घरं सोडली तर 11 घर कॅन्सरचं सापडेल. 75% लोकांना जरशा गाईच्या दुधापासून कॅन्सर झालेला आहे. 75%. जी माणसं जरशा गाईचं दूध पितात हमखास कॅन्सर आहे त्यांना. ह्या विषारी पालेभाज्या देवा, त्याचा परिणाम आहे. त्याला केमोथेरपी म्हणतात. ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला केमोथेरपी कळेल. ज्ञानोबराय म्हणतात जगातला सगळ्यात विषारी सर्प म्हणजे कोबरा आहे. सर्वा कोबरा सर्पाच्या विषाचा थेंब घ्यायचा, 40°C पाण्यामध्ये उकळायचा, त्याच्यावर आयुर्वेदाची मात्रा मारायची आणि त्या विषाचा थेंब कॅन्सर झालेल्या रोग्याच्या बॉडीमध्ये सोडायचा. कोबरा सर्पाच्या विषापासून कॅन्सरचे जंतू मारणं या थेरपीला केमो म्हणतात. हे जर 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी सांगितलं असेल राजाओ, तर ज्ञानेश्वरी वाचायला काय बिघडलंय तुमचं? वाचा ज्ञानेश्वरी, वाचा ज्ञानेश्वरी, वाचा थोडा पहावी पंढरी, थोडा पहावी पंढरी, ज्ञान होया ज्ञानासी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी ज्ञान होया ज्ञानासी. 700 वर्षानंतर अनेक ग्रंथ जन्माला आले, अनेक कादंबऱ्या निर्माण झाल्या, पण त्याच्यावर धूळ बसली, कोणी वाचत सुद्धा नाही. त्या जरा बोलू, ज्ञानोबरांच्या नंतर या जगामध्ये अनेक फिलॉसॉफर जन्माला आले, पण ऐका, ज्ञानेश्वरीवरला अक्षर सोडा, त्या अक्षरावरचा अनुस्वार बदलण्याची अजून कोणाची हिंमत झाली नाही. त्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी आहे. जगातले सगळ्या शंकेत आणि प्रश्नांची उत्तरं त्याच्यात आहे. तुम्हाला शोधायला कुठे वेळ आहे? तुम्ही तुमचे प्रश्न संसाराच्या बाजारात ती उत्तरं शोधायला जातं, उत्तर तर सापडत नाही, पण दुःख पदरात पडतं. ही संसारातली फजिती. विठाला जीवनामध्ये पडलेल्या समस्येच्या आणि प्रश्नांची उत्तर इकडे तिकडे शोधू नका. ज्ञानेश्वरी शोधा राजा हो, गाथ्यामध्ये शोधा. त्या प्रश्नांची उत्तर तिथे, ते महत्वाचं आहे. गंमत सांगू, फार वेळ नाही मला. सकाळचं वर्तमानपत्र लोक दुपारी वाचत नाहीत, दुपारचं पेपर संध्याकाळी चालतच नाही. म्हणून तो संपादकही किती हुशार आहे, त्याला नाव दिलंय सकाळ. का बरं? दुपारी बातम्या शेळ्या होतात तर पुन्हा काय वाचायचं? एका बहादराने आता संध्याकाळ काढलाय आता. अरे सकाळचं वर्तमानपत्र चालत नाही. 750 वर्ष झाले ज्ञानेश्वरीला. जसे नित्य नूतन देखील गीता तत्व, प्राणापेक्षा प्रेम करता आलं पाहिजे. या नाशिकला सारडा भवनमध्ये गुरुवर धुंडा महाराज यायचे. किसनलाल सारडा असताना अति प्रेम केलं महाराजांवर, खूप सेवाही केली. महाराज असे होते, महाराज संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनंतर ज्ञानेश्वरीवर प्रेम करणारा महाराष्ट्रात जर कोण महात्मा झाला असेल तर गुरुदेव धुंडा महाराज देगलूरकर. असं वक्ताच नाही. त्यांच्या सकाळच्या प्रवचनाकरता पहाडच्या 1000, 1500, 2000 लोक वाड्यामध्ये बसायला जागा मिळत नाही राजाओ, म्हणून अशी गटारावर पोतं टाकायची आणि तिथे बसून धुंडा महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकायची. सकाळची वेळ असायची. सकाळच्या वेळेमध्ये पहाटे ते थकलेले होते, स्नान करायला त्यांचं शरीर साथ देत नव्हतं, ते जरा नंतर स्नान करायचे, थोडंसं सूर्योदय झाल्यानंतर. एकदा त्यांना एका मोठ्या माणसाने प्रश्न विचारला, आता नाव सांगत नाही, ती लाईव आहे, बैठकीत विचारा, मी नावही सांगेल लगेच तुम्हाला. त्या महापुरुषांनी प्रश्न विचारला, धुंडा महाराज तुम्ही बोलावं म्हणजे ज्ञानोबरांनी बोलावं, साच आणि मवाळ आणि मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. किती गोड बोलताय, पण विशेष असं वाटतं तुम्ही आंघोळ न करताना ज्ञानेश्वरी कसं काय सांगता? आम्ही आंघोळ केल्याशिवाय त्या ग्रंथाला कधी स्पर्श करत नाही, तुम्ही सांगताय
काय उत्तर दिलं धुंडा महाराजांनी? ते म्हणाले, अहो एखाद्या आईच्या लहान मुलाला तिथं स्तनपान करण्याकरता जशी आंघोळीची आवश्यकता नाही ना, तशी ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिथं स्तनपान करण्याकरता मला आंघोळीची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करा राजा. कीर्तन कमी ऐकले तरी चालेल, मिळेल त्या वेळात ज्ञानेश्वरी वाचा. मिळेल. ज्याला बसून वाचता येत नाही त्यांनी फिरवून वाचा, ज्याला फिरवून वाचता येत नाही त्यांनी स्टोलवर घेऊन वाचा. याच्या पुढं सांगू, ज्याला बसायचा कंटाळा त्यांनी झोपून का होईना पण वाचा. जर वाचायचं असेल तर वाचा, नाही तर मग ठरलेले ते आपले विठाला. शास्त्र कृपा यावन्नानुग्रह साक्षात जायते परमेश्वरात तावन्न सद्गुरु कश्चित सशास्त्रमय पण लभे. तिसरी गुरु कृपा. ज्ञानोबाराय बोलता, आता कृपा भांडवल सोडी परी माझी मतीची पोतडी करी ज्ञान पद्मजोडी थोरा माते. श्री गुरु सारे का सदा बाढे राखा, श्री गुरु सारी का सदा बाढे राखा, श्री गुरु सारी का सदा बाढे राखा, श्री गुरु सारी का सदा बाढे राखा. इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी. श्री गुरु सारी का सदा बाढे राखा, श्री गुरु सारी का सदा बाढे राखा. इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी. श्री गुरु सारी का सदा बाढे राखा, श्री गुरु सारी का सदा बाढे राखा. ज्याच्याकरता ही प्रस्तावना आहे ती भगवत कृपा आहे. सोन्याचे पर्वत करिविते पाषाण अवघे रानो रान कल्पतरू तरी या दुर्लभ विठोबाचे पाय तेथे हो पाय न चलते. नामदेवराय सांगतात, जन्मोजन्म्या मी बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. का देवाचं दर्शन करायचं माहिती? भगवान समर्थ आहे. एक वाक्य सांगतो ऐका, देवाच्या दर्शनाशिवाय मानवी जीवनाची सफलता नाही, देवाच्या दर्शनाशिवाय मानवी जीवनाची कृतार्थता नाही आणि देवाच्या दर्शनाशिवाय मानवी जीवनाची सार्थकताही नाही. स्वर्गाचं राज्य जरी तुम्हाला मिळालं स्वर्गाचं, पण भगवत भजनामध्ये जर तुमचं मन प्रसन्न होत नसेल तर समजून चाला आपलं जीवन अपूर्ण आहे. जगातली लक्ष्मी जरी तुमच्या पायाजवळ लोळण घेत असेल आणि भगवत नामचिंतनामध्ये जर आपलं प्रेम वाढत नसेल तर समजायचं आपलं जीवन अपूर्ण आहे राजा. जगद्गुरु तुकोबर आहे. भगवत दर्शनाकरता आपलं जीवन व्यतीत करणारा महापुरुष. यावर्षी त्यांची 375वा सदैव वैकुंठ गमन सोहळा चालू आहे. मला वाटतं काल तुम्ही बोट्यालाच होते ना, छोट्या माऊलींची सेवा होते. जिकडे तिकडे मोठमोठे सोहळे चालू आहेत. 2 मिनिटाचं चरित्र ऐका. वयाच्या 10व्या वर्षी जगद्गुरु तुकोबरांच्या आई आणि वडील निजधामाला गेले. महाराजांचं 16व्या वर्षी दुसरं लग्न झालं बघा. पहिल्या पत्नीला दमा असल्यामुळे पुण्याच्या श्रीमंत गोळीवांनी आपली एकुलती एक मुलगी जिजाई साहेब तुकोबरांची जहागिरी यांनी श्रीमंती पाहून त्यांना दिली. आणि वयाच्या 19व्या वर्षी दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये माझे आजोबा सांगायचे, अहो 72च्या दुष्काळात माणसाला बाबळीच्या शेंगा खायला मिळत नव्हते, एवढी वाईट परिस्थिती होती. तर 350 वर्षापूर्वीचा दुष्काळ कसा असेल? समाज अन्न सोडा पण पाणी पाणी करता असा पटापट मरू लागला. तुकोबऱ्यांचं अंतकरण वितळलं. मी श्रीमंत सावकार जहागीरदार आहे, या संपत्तीचं करायचं का? जर समाज अन्न आणि पाण्या वाचून जर मरू लागला तर नको ही संपत्ती. सगळं विसरा. एक वाक्य सांगतो ते विसरू नका. ज्या दिवशी तुमच्या गावावर, आपल्या भारत देशावर किंवा महाराष्ट्रावर सामुदायिक आपत्ती येईल ना, सामुदायिक, त्यावेळेला त्या आपत्तीमध्ये फायदा घ्यायचा नाही, मग समर्पण होऊन सेवा करायचं शिका राजा हो. ते महत्वाचं आहे. लाईव्ह बोलू एक वाक्य. कोरोना सारख्या महामारीमध्ये ज्या ज्या लोकांनी या आपत्तीचा फायदा घेतला, मग ते डॉक्टर असो कोणी असो, मरायच्या वेळेला जर पाणी जर मिळालं तर आपल्याला विचारा राजा हो किती वाईट परिस्थिती होईल यांची. जगामध्ये सगळ्या गोष्टीला प्रायचित्त आहे, पण संकटात पडलेल्या माणसाच्या आपत्तीचा जर फायदा घेतला तर वेदही त्याला प्रायचित्त देत नाही, तर शास्त्र कुठून देणार आहे राजा हो. म्हणून आपत्तीचा फायदा घेऊ नका. जगद्गुरु तुकोबरांनी ती आपत्ती पाहिली. अहो म्हणूनच आपला आणि तुकाराम महाराजांचा
काय संबंध आहे? ज्याचे डीएनए आपल्या रक्तात ते मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही. सांभाळणं सोडा, काही बहादरांनी आपल्या आई वडिलांना तो वृद्धाश्रमात पाठवून दिले. अरे नातवाला आजोबाचं नाव माहित नाही. 375 वर्ष झाली तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन समाज विसरला नाही, आज विसरत नाही. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांना कोणी विसरणार नाही. का? त्यांचे इतके उपकारच जगात दुसरे कोणाचे नाही. ते आपत्ती पाहिली आणि जगद्गुरु तुकोबरायांनी सगळ्या संपत्ती त्याच्या सावकारकीच्या वा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकले. स्वाभिमानाने एक वाक्य सांगू, 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला कर्जमुक्त करणारे वारकरी संप्रदायातले पहिले संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. ते काय तुमचं सरकार आहे का? अल्पबहुधारक बहुबहुधारक मग मदत करू म्हणतात. तुकाराम महाराजांनी सगळं घालवलं बघा. त्याचा परिणाम दुष्काळ आटेला द्रव्य नेला मान, स्त्री एकांना न करता मेली. 20 वर्षाच्या संसारामध्ये तुकाराम महाराजांनी अनुभवलं, ज्या संसारावर जीवापाड प्रेम केलं त्या संसाराने दुःखाशिवाय काहीच दिलं नाही बघा. येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, केली बोवंडनी विटंबना. आणि मग तुकोबरांना जाग आली, जाग. त्यांचं अंतकरण वितळलं. एक वाक्य सांगू, संसाराच्या दुःखाने जोपर्यंत आपलं अंतकरण तप्त होणार नाही तोपर्यंत देवाच्या भजनाची वाटच त्याला दिसत नाही बघा. आता तुम्ही कधी तापायचे, आता ताप मला आता आलाय. असली नमुने संसारात बायकोनी चप्पलने मारलं तर हे बी दिन चले जाएंगे म्हणणारे. आता हे कवा तापायचे राजावर? पण संसारात नेहमी संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझ्या 8 विले पाय. तप्त झालं पाहिजे अंतकरण. एक सांगू, मिळालेला मनुष्य देह केवळ भोगा करता नाही, भगवत दर्शना करता. संसार आणि प्रपंच आणि परमार्थाचा समन्वय करता आला पाहिजे बघा. ज्ञानोबरांनी हरिपाठाच्या पहिल्याच अभंग सांगितलं, असोनी संसारी जिव्हे वेगो करी. त्याचा समन्वय करा. समन्वय करा म्हणजे काय करा? ज्या दिवशी आपल्या मुलाची, आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलाच्या पायाला आली ना, शहाण्या बापाने आपल्या करदोऱ्याच्या चाव्या सोडून मुलाच्या हातात द्या, खांद्यावर पताका घ्या आणि महिना निवृत्तीनाथांची वारी करा. शहाणा बापे जसे ते करतात तसे. त्यांचे वडील गेल्यानंतर त्यांनी जबाबदारी स्वीकारली वारीची. महिनावारीला जातात ते म्हणतात मी त्र्यंबकेश्वरला, ती जबाबदारी स्वीकारा. संसारामध्ये एक शहाणा वर्ग, एक अज्ञानी. शहाणा कोण? ज्या दिवशी आपल्या पायाच्या, आपली चप्पल आपल्या मुलाच्या पायाला आली तो संसारातून निवृत्त होतो, तो शहाणा बाप आहे. आणि दुसरा असा मूर्ख बाप आहे, तो निवृत्त होत नाही, करदोऱ्याच्या चाव्या सोडून देत नाही, ते त्याच्या येळेने बळच कापून घ्यावे लागतात. आता कधी घ्यावे ते मी सांगू का तुम्हाला? कसली लोक आहेत महाराज. म्हातारी जशी जशी माणसं म्हातारी होईल ना, लगाम सोडायचं नाही म्हणतात. लगाम, ते लगाम धरता धरता घोडत जातं निष्ठून, हातात नुसता लगाम राहतो. काय राहतं देवा? सुना बोलतात, नातवंड बोलतात, तरी तिथंच संसारात राहता, पण भजन करण्याची प्रवृत्ती होत नाही. यापेक्षा दुर्दैव कोणतं? विठाला दोन गोष्टी सांगतो. एक वर्ग आहे तो मिळालेल्या देहाचा निरुपयोग करणारा, दुसरा वर्ग आहे तो मिळालेल्या देहाचा दुरुपयोग करणारा, पण तिसरा असा भाग्यवान वर्ग आहे तो मिळालेल्या मनुष्य देहाचा सदुपयोग करणारा आहे.
कोणतीही वस्तू मिळू द्या, त्याचा निरुपयोग होता कामा नये. एक वाक्य बोलू. भारत देशातल्या श्रीमंत लोकांनी या देशाचा पैसा लुटवला आणि परदेशामध्ये स्विस बँकेत ठेवला. त्यांना विचारा, परदेशामध्ये ठेवलेल्या बँकेतल्या पैशाचा तुम्हाला काय उपयोग आहे? काहीच नाही राजा हो. पुढे सांगू, मेल्यानंतर भारतीय मृत्यूपत्र परदेशात चालत नाही. ज्याने ज्याने तो पैसा परदेशात ठेवला तो मेल्यानंतर ती संपत्ती मुलाला जर पाहिजे असेल तर त्याच्याकरता ज्यांनी ठेवलंय त्याच्या डोळ्याचे बुबुळ आणि हाताचे अंगठे कापून द्यावे लागतात, त्याशिवाय ती प्रॉपर्टी मिळत नाही. लाईव्ह नाही तर मोठ्या मोठ्यांची नावं सांगितली असती. विठाला काय उपयोग आहे अशा धनाचा? जोडवणे धन न घाली माती, सत्याचरण दयाभूती. एक वाक्य आहे का प्रभू रामचंद्रांच्या दरबारात सांगतो तुम्हाला. प्रामाणिकपणाने भरपूर धन मिळवा, भरपूर. मिळालेल्या धनाचा मन मुराद उपभोग घ्या आणि उपभोग घेऊन उरलेलं धन इकडे तिकडे बँकेत टाकण्यापेक्षा रामरायाच्या सप्ताहाकरता उदात्त हेतूने खर्च करा, तुमचं कल्याण होईल राजा हो. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. त्याचा निरुपयोग करू नका. दुसरा दुरुपयोग ऐका. मनुष्य जन्माचा आज व्यसनाने विषय भोगाकरता जर दुरुपयोग केला ना तर भावी अनंत काळापर्यंत त्याचं दुःख भोगावं लागतं राजा. देव सुद्धा मदतीला येत नाही. पूर्वजन्मी पाप केले बहुविस्तारी, विषय सुखाना श्रीमंत सेविता कुबेर कोंद, श्रीमंत 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. एक वाक्य सांगू. जे आज केलं ना ते फेडावं लागतं. 3 गोष्टी फेडाव्याच लागतात. ऋण फेडावं लागतं, वैर फेडावं लागतं आणि हत्या फेडावी लागते. देवाच्या निमित्ताने मांसाहार करा किंवा आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकरता मांसाहार करा. निमित्त काही सांगा, पण ज्या प्राण्याची हत्या कराल ती फेडावीच लागते. हा धर्मशास्त्राची मीमांसा आहे. विठाला कर्माची प्रत्येक हा कर्मलोक आहे. या कर्मलोकामध्ये कोणाला सुट्टी नाही. छोटासा प्रसंग सांगतो. भीष्माचार्य लहान होते. मुळातच महाभारत युद्धाचा 6वा दिवस संपला आणि 6वा दिवस संपल्यानंतर सुद्धा पांडव जिवंत आहे, कौरव मरत नाहीत. आपला कौरव मेले आणि पांडव मरत नाही. दुर्योधनाला राग आला. आचार्य 9 दिवसामध्ये एकही पांडव मेला नाही आणि कौरव सैन्य डझनाने मेलं. आमचं खातान कण गेला गाता. राग आला भीष्माचार्यांना. दुर्योधना, उद्या सूर्यास्तापर्यंत एक तरी पांडव धारातीर्थी पाडील नाही तर मी तरी बरेल. अहंकार झाला बघा. सगळे चिंतातुर होते. 4 पांडव, धर्म, भीम, नकुल, सहदेव. पण अर्जुन मात्र निश्चिंत तो झोपी गेला होता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चौघांचं सांत्वन केलं आणि अर्जुनाकडे गेला. बाबा, अरे अर्जुना उठ, डोक्यावर मरण आहे, तुला झोप कशी काय येते? त्याने विचारलं काय झालं? काय झालं म्हणजे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन म्हणून. मग अर्जुनाने त्याच्यात घाबरण्यासारखं काय? अरे त्याच्यावरचा उपाय. डोळे झाकलेल्या अर्जुनाने एकच उत्तर दिलं, देवा माझ्याकरता जर तू जागा आहे तर मला चिंता करायची काय गरज आहे? सोडविना माझा स्वामी निशेषी
प्रतिज्ञा ही अशी केली आहे मी. विश्वास लागतो बरं. नाही तर डॉक्टरनी सांगितले माळ काढून टाकले सांगता नाही लाज वाटत नाही आपल्याला. आपली तर अशी परिस्थिती आहे राजा. हाचीने माता अर्जुनाला युक्ती सांगितलं. अर्जुना, भीष्माला मारण्याचा एकच प्रयत्न कर, शिखंडीला पुढं उभं करायचं. कारण भीष्म धर्मयोद्धे आहेत. ते निशस्त्र पुरुषावर वार करत नाही, स्त्रियांच्यावर शस्त्र उगारत नाही, आणि शंड म्हणजे नपुसकाचं तोंडच पाहत नाही. शिखंडीनी शंड आहे, तिला तुझ्या रथावर मध्यस्थी उभं करायचं, पाठीमागून बाण सोडायचा. अर्जुनाने शिखंडीला उभं केलं आणि पाठीमागून निकराचा बाण सोडला. तो बाण भीष्मांच्या वर्माला लागला आणि भीष्म रथावरून खाली कोसळले. आकाशवाणी झाली, भीष्म प्राण सोडू नका, दक्षिणायन चालू आहे. अर्जुनाने बनवलेल्या बाणाच्या शेजीवर भीष्माचार्य पडले आणि देवाचं स्मरण केलं. भगवान कृष्ण परमात्मा उभे राहिले आणि देवाला भीष्माचार्यांनी प्रश्न विचारला. कृष्णा, मी गंगापुत्र भीष्म, माझ्या जन्मामध्ये मी कधी पाप केलं नाही, या हाताने कधी वाईट कर्म केलं नाही, कधी अधर्म केला नाही. मग हे मरणाच्या वेळेला ही वेळ माझ्यावर का आली? मला बाणाच्या शय्येवर पडावं लागतं, काय कारण आहे? भगवान हसले आणि हसलेल्या भगवंताकडे पाहिलं भीष्मांनी आणि प्रश्न विचारला. त्याचं उत्तर देवाने किती नाजूक दिलं बघा. लक्षपूर्वक आहे का बरं? भीष्मा, तुम्ही लहान असताना थंडीचे दिवस होते आणि धनुष्यबाणाचा खेळ खेळत होते. खेळ खेळता खेळता एक सरडा रस्त्याने चालला. कारण नसताना तुम्ही बाणाच्या टोकाने उचलला, एका काटेरी कुंपणावर फेकला. तो 6 पळ तिथं राहिला, खाली पडला आणि मग मेला. त्या 6 पळाचं व्याज हे 6 महिने भोगावं लागतंय. आता पुढचं फक्त ऐकून ठेवा. भगवत भक्त असलेल्या भीष्मांना एक सरडा उचलून काटेरी कुंपणावर फेकला तर त्याचं प्रायचित्त म्हणून 6 महिने ती फळं भोगावं लागलं. 100 वेळेला विचार करून कुक्कुटपालन करणाऱ्याला किती फळ भोगावं लागेल राजा हो, याचा कधी विचार केला? हे हसण्याकरता नाही, लक्षात ठेवा. ही संतांची प्रमाण आहे राजा हो. मांस खाता हौस करी जोडणी वैरी देवीला, जोडणी वैरी देवीला, जोडणी वैरी एखाद्या वेळेला देवाची वाणी असत्य होईल, पण या ब्रह्मांडामध्ये संत वचनाला सत्य करण्याची हिंमत कोणातही नाही. केले कर्म झाले तिचे भोगाले, उपजले मेले ऐशे किती. म्हणून दुरुपयोग करू नका, त्याचा सदुपयोग करा. आयुष्याच्या साधने छोटासा प्रसंग सांगतो. जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ गावी रामदास स्वामी जन्माला आले आणि भिक्षाटना करता निघाले. वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुदेव धुंडा महाराज म्हणायचे, भिकाऱ्यांनी
किती दिवसातून कोणाच्या घरचं अन्न खाल्लं तर भिकाऱ्याला दोष नाही. आळंदीच्या ब्रह्मचर्य साधकाला कोणाच्याही घरचं अन्न खाण्याचा अधिकार नाही. ज्ञानोबरायचा सांगतात, दैसा घेपी आहार धातू तैसाची होय. जसा आहार घ्याल. म्हणून राजान्न महर्ती तेजहा, पुढाऱ्याचं अन्न पार सोन्याच्या पात्रात असलं ना ते विष्टे समान मानायचं, ते खायचं नाही का. पुढाऱ्याचं आणि राजाचं अन्न जर खाल्लं तर साधकाच्या पुण्याचा नाश होतो. विठाला राजान्न महर्ती तेजहा, राजाच्या अन्नाने तेजाचा नाश होतो. म्हणजे पारमार्थिक सामुग्रीची मिळवलेली संपत्तीचा नाश होतो राजा. म्हणून अन्न सुद्धा सात्विक असलं पाहिजे. आणि संन्यासाचा तर नियम असा आहे, संन्याशाने 5च घरं मागायची, 6व्या घरी तर जायचंच नाही. रामदास स्वामी भिक्षा मागता 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 5व्या घरी आले. 5व्या घरचा प्रकार असा होता, त्या घरातला घरमालक आणि घरमालकिनींची कडाडून भांडणं झाली होती. जुना काळ. घरमालक रागावला, अशी बाहीमागे केली, अशी कानामागे लावून गेला निघून. नवीन आहे म्हणून एवढी. जुना असतं तर कडाड वाजलं असतं ते. विठाला विठाला कधीतरी आवाज येणारच ते कडाक, फक्त नाही. विठाला विठाला रागावलेला पुरुष होता, त्यांनी एक लावली निघून गेला. पण बाई जातीवान होती देव हिंदू धर्माची. तिला आई वडिलांचे संस्कार होते. विचार केला, मालकाने मारलं, झालं झालं. गुढीपाडव्याचा नवीन दिवस आहे आणि या दिवशी आपलं घर सारवलं पाहिजे. म्हणून मातीचा पोचारा घेऊन ती घर सारवू लागली. अजूनही कोकणामध्ये घर सारवण्याची पद्धत आहे. खरं सांगू का, सकाळच्या वेळेला कोकणातली घरं जर पाहिली तर अंतःकरणामध्ये सात्विकता जागी होते राजावर. ते सारवलेलं अंगण, त्याच्या काढलेल्या रांगोळ्या, तुळशी वृंदावन, तिथे लावलेले दिवे, खूप सुंदर, खूप सुंदर. आता मोठे मोठे बंगले बांधतात देवा, त्याच्या पुढे तुळशी वृंदावनच नाही, कळतच नाही घर नेमकं कोणाचं आहे. जाणावे स्मशान, पुढे नको. तुळशी जयाची द्वाळी तुळशी वृंदावन, जाणावे ते सदन वैष्णवांचे नाथ महाराज सांगतात. दोन्ही विरुद्ध टोकाची त्यांची शब्द आहे. तुळशी वृंदावन असलं पाहिजे, घरात देवघर असलं पाहिजे. रामदास स्वामी गेले, ती घर सारवत होती, रागवलेली होती. रामदास स्वामी इतक्यात गेले, जय जय रघुवीर समर्थ. रागवलेली बाई आणि काम करत असताना समर्थाने अलग पुकारली. तिला राग आला, ओ स्वामीजी, जवार म्हणजे माझ्या एकटीचंच घर आहे का तुम्हाला भेक मागायला? बाकी सगळे वनवासाला गेलेत काय? उठलं का माझं घर, उठलं का माझं घर, उठलं का माझं घर? काय हो हे? आता जर या उमऱ्यामध्ये थांबला तर तोंडाला काळं फासून मी हाय ती भिक्षा फेकून देईल आणि तुमचं विडंबन करीन. माझ्या दरवाजातून चालते व्हा. ते समर्थ होते. एक वाक्य सांगतो, एखाद्या अतिथी जर तुमच्या दरवाजामध्ये आला तर त्याला तसं पाठवू नका. तो जर उपवाशी गेला ना तर जाणाऱ्याचं काही बिघडत नाही, घरमालकाच्या सगळ्या पुण्याचा क्षय होतो. विनमुख गेले तिथे नी सुकृताची संपत्ती. काही देता आलं नाही तर गोढभर पाणी पाजा राजावं. एक सांगू का, ढाब्याचा काळ आला आणि अतिथी धर्म बुडाला. घरच्यांनाच घरी जेवायला मिळत नाही तर अतिथीच्या काय काकाने ठेवलं वय, घरच्याला टोपलं हुंगावं लागतं ते, नाही तर जा म्हणतात हॉटेलला जेवायला. एवढी वय. आई बापाला वृद्धाश्रमात टाकण्याची दुर्बुद्धी कधी झाली माहिती का? ज्या दिवशी मुलं ढाब्याचं अन्न खाऊ लागले त्या दिवशी ही विकृती जन्माला आली. विठाला म्हणून भारतीय शास्त्र सांगतं 2 गोष्टी विकत घ्यायच्या नाही. कोणत्या 2? पाणी विकत प्यायचं नाही राजावर. 35-36 वर्षाचा प्रवास आमचा, आम्ही अजून विकत बिसलेलं पाणी पिलो नाही का? कोणाच्याही वारकऱ्याच्या घरी जर गेलं तर तांब्याभर पाणी मिळतं. पाणी विकत पिणं पाप सांगितलं शास्त्राने. आणि अन्न विकत खायचं नाही. अजून महाराष्ट्रात ही वेळच आली नाही. कोणाच्याही दरवाजात जर गेला वारकरी आणि भूक लागली जर म्हणालात ना तर तुम्हाला स्वयंपाक गरम मिळेल, काहीतरी मिळेल, पण तुम्हाला उपवाशी या महाराष्ट्रातून तरी जाण्याची वेळ येणार नाही राजा. म्हणून 2 गोष्टी विकत करायच्या नाही. ती बाई रागावली, स्वामीजी माझ्या दरवाजात थांबू नका, चालते व्हा. समर्थाने दिले, हे बघा काय द्यायचं ते द्या, काही दिल्याशिवाय जाणार नाही. त्या भीष्माचार्याने एक वाक्य वापरले, बुभुक्षिम किम न करोति पापम. भुकेलेला मनुष्य आणि तहानलेला मनुष्य कोणताही पाप करतो देवा, कोणताही. माझ्याकडे दोघांनाही प्रसंग आहे पण वेळ नाही. रागवलेली बाई होती.
आणि समर्थ जात नाही म्हणून रागारागाने मातीने भरलेला जो पोचारा होता उचलला आणि त्यांच्या झोळीत टाकला. म्हणे घ्या, काही घेतल्याशिवाय जात नाही. समर्थाला राग आला नाही. आपल्या आश्रमावर आले, भिक्षेतून मातीचा पोचारा बाजूला केला, भिक्षा स्वच्छ केली, ती खाल्ली. तो पोचारा पाण्यात धुतला, तो वाळू घातला, त्याच्या पट्ट्या काढल्या आणि सुंदर मांडीवर वाती वळल्या. सूर्यास्ताची वेळ झाली आणि दिवे लावण्याकरता समर्थ राम मंदिरात आले. हिंदूंनी 2 गोष्टी करायच्या. सूर्य मावळतीला गेल्यानंतर आपल्या देवघरात दिवा लावावा, आपल्या मंदिरात दिवा लावावा आणि आपल्या तुळशी वृंदावनात दिवा लावावा. तुकोबराय सांगतात, हरिहराशी नाही बोट भरवाती, कोण त्यांची गती होईल नेनो. दिवा लावण्याकरता राम मंदिरामध्ये समर्थ आले आणि बाईला पश्चाताप जागा झाला. बाप रे बाप, केवढं मोठं पाप घडलं. एका समर्थांच्या जोळीमध्ये भिक्षा तर दिली नाही, पण मातीचा पोतेरा टाकून त्यांची होती ती भिक्षा मी खराब केली, कुठं फेडावं हे पाप. म्हणून रडत आणि शोधत शोधत राम मंदिरात आली तर समर्थ दिवे लावत होते. ती गेली, त्यांच्या चरणाला नमस्कार केला. महाराज, माझ्यासारख्या एका चांडाळ आणि पापीन स्त्रीने तुमच्यासारख्या समर्थांच्या जोळीमध्ये भिक्षा तर दिली नाही, पण मातीचा पोतरा टाकला, मला क्षमा करा, मी चुकले. रडू लागले. समर्थांनी सांगितलं, ओ रडता का? कसलं पाप आणि कसलं पुण्य. त्यावेळेला चतकुर अर्धी भाकरी जर तुम्ही मला खायला दिली असती ना तर खाल्ली असती आणि 2 तासात जिरून गेली असती. उलट मातीचा पोचारा देऊन तुम्ही माझ्यावरच एवढा उपकार केला की या पोचाऱ्याच्या मी वाती वळल्या, वातीचे दिवे तयार केले आणि तेच दिवे राम मंदिरामध्ये पेटवून मी प्रकाश तयार केला आणि प्रभू रामचंद्रांचं चिंतन करू लागलो. एवढा जर तुम्ही माझ्यावर उपकार केला तर वाईट कशाला मानून घेता, याचं नाव सदुपयोग आहे राजा. तसं जगद्गुरु तुकोबराय मौल्यवान मिळालेल्या आयुष्याचा सदुपयोग करण्याकरता भगवंत तर रात्रंदिवस भजन करत होते. देवाला विनंती करत होती, पांडुरंगा दावे रूपा मज गोपिका रमना ठेवेन चरणावरे माता. ती गवळण म्हणते ना, बोला कानया रे कान्हैया रे कान्हैया वेळा. तसं तुकोबराय देवाला विनवणी करत होते, पांडुरंगा आता दर्शन जर नाही दिलं तर माझ्या अंतकरणातले प्राण कधी बाहेर पडतील सांगता येत नाही. प्राण रे गोपाये कुडी सांडवणी श्रीमुख नयने न देखता. परमार्थातली केलेली प्रयत्नाने तपश्चर्या फळाला आली आणि एक दिवस असा आला, सोनियाचा दिनो माझ्या अमृते पाहाला नाम आठविता रूपी प्रगट पायी झाला. पांडुरंगाने दर्शन दिल्यानंतर आपल्या अंतकरणातली जी प्रभावना आहे, जी भावना आहे, महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देखोनिया तुझा देखोनिया तुझा देखोनिया तुझा रूपाचा देखोनिया तुझा देखोनिया तुझा देखोनिया तुझा रूपाचा देखोनिया तुझा देखोनिया तुझा देखोनिया रूपाचा
विकासदादाचा हात म्हणजे पाण्यापेक्षा पातळ आणि नागणीपेक्षा चपळ आहे राजा. त्यांचा स्वर ऐकला आणि मला रोहिदास गुरुजी मतींची आठवण आली. असं ना, सध्या 2 जोड्या आहेत, यांची मती गुरुजींची आणि कुंदन महाराजांनी पंढरीनाथ आरो महाराजांची. देखो या तुझ्या रूपाचा आकार कसा आहे तो उभा कटेकर ठेवून या. भगवान तुम्हाला पाहिलं आणि अंतकरणातली अशी छटा बाहेर आली. तुम्ही उभे आहात आणि कमरेवर हात ठेवलेले आहेत. मोठा विचार यावेळेला सांगत नाही, देवाने कमरेवर हात का ठेवले. त्याचं उत्तर पहिलं शंकराचार्य देतात. प्रमाणम भवाद बेरदम्मा मकाना नितंबकराभ्याम धृत्यो न तस्मात् विधातुर्व सत्य धृतो ना विकोश परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम. माझ्या भगवत भक्ताला मी भवसागर रूपी जो समुद्र आहे त्याचं पाणी कमर इतकं सुद्धा लागू देत नाही. या संकेताकरता देवाने कमरेवर हात ठेवले. राजा भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिलो बादाता कटेकर ठेवूनी. एक छोटासा प्रसंग सांगतो. रामरायाच्या दरबारात आहे. भगवान प्रभू रामचंद्र, भगवती सीतामाता आणि लक्ष्मणजी यांना वनवासाची वाटचाल करत 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 शरयू नदी पार करून पलीकडे जायचंय. पलीकडे जाणार कसं म्हणून रामचंद्रांचे मित्र निषादराज गुहकला रामाने विनंती केली, निषादराज आम्ही पलीकडे जाणार कसं, चिंता करू नका. निषादराजांनी सांगितलं तुमची व्यवस्था केलेली आहे. शरयू नदीच्या पैल तीराला केवट आपले नाव घेऊनच उभा होता. तिला गिऱ्हाईकाची गरजच होते. निषादराजाने हाक मारली, केवटा ए बाबा ये. केवटाला काय काम आहे. श्रीरामांना श्री लक्ष्मणाला आणि सीतामातेला नावेमध्ये बसव आणि पलीकडे घेऊन जा. त्यांनी पहिल्यांदाच विचारलं मोबदला काय देणार. जसं अलीकडे आम्हा कीर्तन करायला विचारलं ना तारीख ती अगोदर म्हणता पाकिट काय देणार. कीर्तनाचा भाऊ काय व्हायचं ते हो देणार काय. लक्ष्मणाने आपलं प्रभू रामचंद्राने सांगितलं तू मागशील ते देणार, वचन द्या. काय पाहिजे तुला. केवटाने जे मागितलं ते विशेष आहे. श्रीराम मी अगोदर तुमचे पाय स्वच्छ पाण्याने धुणार, ते माझ्या वस्त्राने पुसणार, मग नावेमध्ये बसवू देणार. अरे काय वेळ आहे, हे का मागणं झालं. केवटाने सांगितलं श्रीराम तुमच्या चरणाचा महिमा जगात फक्त आम्हा दोघांनाच माहितीये. एक सीतामातेला आणि दुसरा वारकऱ्याला. तुम्हाला काय तुमच्या चरणाचा महिमा माहितीये. याच पंचवटीला गौतमांनी आपली पत्नी अहल्येला शाप दिला होता, तू शिळाहून पडशील म्हणून. विश्वामित्रांच्या बरोबर आलेल्या श्रीरामांनी त्या शिळेला नुसता स्पर्श केला तर आश्चर्य झालं. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्तेवा खन्नली, लंका दहन केली हनुमंते काशाने. रामचंद्रांच्या पायाचा स्पर्श शिळेला झाला आणि ती अहिल्या झाली. मग रामाने विचारलं त्याचा आताशी काय संबंध आहे. केवट म्हणला वा रे वा, तुमच्या पायाच्या स्पर्शाने दगडाची अहिल्या होते. ते पाय जर माझ्या नावेला लागले आणि त्या नावेची जर एखादी स्त्री झाली तर अगोदरच एका बायकोचं पोट भरता भरता नाके नवाले. एका पुरुषा 2 नारी पाप वसे त्याचे घरे. मला पाय धुवायचे. देवाने परवानगी दिली आणि तो आनंदाने घरी गेला. बघा लाकडी काठोट आपली मुलगा आपली पत्नी सगळ्यांना बरोबर घेऊन आला. लाकडी काठोटीमध्ये श्रीरामांचे पाय ठेवले. आपल्या डोळ्यांच्या अश्रूने शरयूच्या पाण्याने त्यांनी पाय धुतले. काय भाग्यवान असेल तो. योगी जपी तपी मुनी ज्यांना दर्शनाला अगम्य आणि दुर्लभ असलेला परमात्मा, पण केवटासारखा भक्त श्रीरामांचे पाय आपल्या हाताने धुतोय. भाग्यवान आहे केवट. पाय धुतले, पुसले, नावेमध्ये बसवलं आणि पैलतीराला आणलं. मोठी माणसं फुकटची सेवा करून घेत नाही आणि ज्याला फुकट सेवा आणि खायची सवय त्याला कधी मोठं म्हणायचं नाही. श्रीराम वल्कली नेसून वनवामध्ये आले तरी त्यांनी सेवा फुकट घेतली नाही. आपल्या बोटातली अंगठी काढली. केवटा मी दशरथ नंदन राम नाही, मी वनवासी राम आहे. माझी सेवा तुम्ही केली, ही फुकट सेवा नको. माझ्या बोटातली अंगठी एवढी ही घ्या. केवटाने सांगितलं मी मागितलंच नाही तर तुम्ही देता कशाला. अरे तुझी परिस्थिती नाजूक आहे, तू गिऱ्हाईका करताच हे करतोय ना, मग मला जर तू हे पैलतीराला आणून सोडलं तर फुकट कशा करता, याचा मोबदला घे. केवटाने सांगितलं मी नाही घेणार. रामचंद्राने विचारलं तू का घेत नाही. त्याने उत्तर दिलं श्रीराम ज्या दोघांचा धंदा एक असतो ना, त्याने एकमेकाचा मोबदला घ्यायचा नसतो.
मी ऐकलंय बरं, मला काय माहित नाही. काय एका नाव्याने दुसऱ्या नाव्याची दाढी डोकी केली तर पैसे घेत नसतात का? धंदा सारखा आहे. आता माधान योगेश्वरचा धंदा एक आहे. मी त्यांना देणार नाही, ते माझ्याकडे काय मागणार नाही. विठाला रामाने विचारलं तुझा धंदा आणि माझा धंदा कसा काय, तेच सांगायचंय आता. केवटाने सांगितलं श्रीराम, ही शरयू नदी पार करण्याकरता मी तुम्हाला नावाडी होऊन मदत केली आणि शरयूच्या पैलतीराला आणलंय. मी जसा या शरयूचा नावाडी आहे ना, तसे तुम्ही संसार रूपी नदीचे नावाडी आहात आणि या दुःखातून पलीकडे घेऊन जाण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही द्यायला समर्थ आहात, पण माझ्याकडे जर काही मागितलं त्यावेळेला तर मी काय देणार आहे. म्हणून आज जशी मी तुम्हाला मदत केली ना, त्यावेळेला मला या संसार दुःखातून पलीकडे जाण्याकरता तुम्ही मदत करा. माझ्याकडून काही मागू नका, मला मदत करा. रामाने शपथच घेतली. केवट, अरे तुलाच का, जो कोणी मला जगात शरण येईन ना, मला एक कवडीचा मोबदला मी त्याच्याकडून घेणार नाही. त्याचे पायी घाला मिठी, मोल न घे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा ह्या पोला. तेषाम महम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी नचरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. अनन्याश्चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते, तेषाम नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. दोन ओव्या सांगतो, अर्थ सांगत नाही. अर्थ त्याच्यातच आहे. जो हो यमदानन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागे शरणांगता शरण्य, मी चेकू येथे एकचलीला तरले. जे सर्व भावे मज भजले, आईलीच थडी तरले माया जाळ. पण नाव कुठंही, नाव चंद्रभागेच्या तिरी, उभे पुंडलिकाचे द्वारी, कर ठेवून कटावरी, ओबा उभे पालवी. काय ज्ञानोबरांची भाषा आहे. बाप तीर्थ पंढरी, भूवैकुंठ महेवरी, पुंडलिकाचे द्वारी कटावरी. राहिला भीमसिंग महाराजांचं आवडतं प्रमाण, ऐशी चंद्र भागा बद्रीनाथला जा, केदारनाथला जा, शिर्डीला जा, नाही तर अक्कलकोटला जा, कुठेही जा, पण ऐका. ऐशी चंद्र भागा ऐसे भीमा तीर, ऐसा बिटेवरी देव कोठे. बद्रीनाथला दुपारी गेलात ना 12ला, पुजारी दरवाजा बंद लावून घेतो का, भगवान भोग लगा रे. हे देवाची जेवायची वेळ झाली. 5 वाजता जा, पुजारी म्हणतो भगवान घुमणे जा रहे हे. देवाची फिरायची वेळ झाली. अहो पंढरीला या, वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उठा. जगात ज्याच्या चरणावर मस्तक टेकवून आपल्या समग्र दुःखाचा आणि पापाचा नाश होतो, असं एकच ठिकाणी, ते म्हणजे पंढरी राजा. शिर्डीला जरी गेलात ना, 10 हात लांब थांबावं लागतं आणि साईनाथाला दुरून पाहावं लागतं. बद्रीनाथला जा, तिथे तर खूपच दूर अंतरावर थांबावं लागतं. केदारनाथला जाईल की नाही त्याचा भरवसाच नाही. असे दैवते देवा. तुकोबराय सांगतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, परे नाही हे तुका पंढरीचा. मला पंढरीसारखं दैवत नाही, म्हणून तुकोबराय सांगतात आम्ही त्याला शरण गेलो. म्हणून या शरण जावे सर्व हवे देवाशी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. असा परमात्मा मी पाहिला, देखोन या तुझ्या रूपाचा आकार. एकच वाक्य सांगतो आणि भावार्थ संपवतो. प्रत्येक अवतारात देवाची उभी राहण्याची पद्धती वेगळी आहे. राम अवतारामध्ये डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे, ते क्षत्रियांचं भूषण आहे.
कृष्ण अवतारामध्ये भगवान देवढा चरण उभा आहे, उजव्या पायात वाकडा आहे, उजव्या कमरेत वाकडा आहे आणि उजव्या मानेत वाकडा आहे. त्रिभंगा देहुडा ठाण मांडोनी आमाय किंवा देहुडा चरणी वाजवितो वेणू. पण पांडुरंग अवतारामध्ये समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. का बरं? पुंडलिकाने सांगितलं देवा आतापर्यंत अनेक अवतारामध्ये तुम्ही खूप मारामारी केली, परित्राणाय साधूनां विनाशायच्या दुष्कृता, पण या अवतारात मारामारी करायची नाही. पार मंदिरात का गांजा ओढणार आहे ना, तिथून पुढे गांजाड्याची हिंमत झाली मंदिरात गांजा ओढायची. त्याच्या अगोदर काय टप्पर होते महाराज. ते उगं पुंडलिकाने तुम्हाला सवलत दिली, मूड पापी दैशे तैशे उतरी काशेला ओनी. अजिबात मारायचं नाही, फक्त समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या विठोबार. देखोन्या तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवून या. का होतो को बरं आहे? भगवान पंढरीनाथांना पाहिल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये कोणती भावना निर्माण झाली? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात. चालीने समाधान झालं बघा. तेने माझ्या चित्ता झाले समाधान किंवा होय समाधान. फार विस्तार करत नाही, 5 मिनिटं राहिलेत. ज्या समाधानाकरता माणसं रात्रंदिवस प्रयत्न करतात ते समाधान संसारामध्ये कोणाला मिळालं नाही, आज मिळत नाही आणि भविष्यात मिळणार नाही. त्याचं कारण आहे ज्याच्यामध्ये नेहमी वजाबाकी तो संसार आहे, ज्याच्यात कायमची बेरीज तो परमार्थ आहे. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः उभयोरुपे दृष्टांतास तो नयोस्तत्वदर्शिबी. त्याच्यात नाही समाधान. ते येसपेल एक इंग्रजी वाक्य बघा, दुरून दिसतं, आय वॉज हॅप्पी थाउज वेन आय वॉज पोवर. या वाक्याचा अर्थ असा आहे, सुईच्या क्षेत्रातून एखाद्या वेळेला अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंती आणि समाधान दोन्ही एका ठिकाणी नांदतच नाही राजा. म्हणून तर श्रीमंत माणसं कोटी कोटीचे बंगले बांधतात आणि त्याला नाव देतात समाधान. त्याच्यात नुसत्यात कटकटी राहतात. नावही कुठून शोधून आणतात महाराज. शांती सदन
बायको म्हणजे नुसती 14 जानेवारी. ती जर घरात बसूच देत नाही तर शांती कसलं सदन आहे कसलं? कसली शांती कसलं सदन? घराने समाधान होत नाही म्हणून काही माणसं पुढचा प्रयोग करतात. आपल्या मुलाचं नाव समाधान ठेवून पाहता रा 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 रा, तिथं सगळंच बिघडून टाकतं बघा. नाही होतो. स्मृती भास्कर तात्यांचं एक वाक्य बंडा तात्यांचं, समाधान कुछ दूर की बात आहे. समाधान सोडा. लाख रुपयाची गादी घरी विकत आणता येईल, त्याच्यावरची झोप किती पैशाने विकत आणायची? बाजारात गेल्यानंतर पक्वान्न विकत आणता येईल, पण भूक किती पैशाने विकत आणणार आहे? भूक आणि झोप जर पैशाने विकत मिळत नाही तर समाधान कसलं राजा हो? ते समाधान कुठे? देखले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया ते जन प्राणा पुलागे माय. आता कुठे धावे मन, तुझे चरण देखलिया. भाग गेला शिन गेला अवघात झाला आनंद. तेने सदाचे तास समाधान, दोन वाक्य सांगतो. संसारात जे समाधान आहे ते तत्कालिक आहे आणि परमार्थातलं समाधान आत्यंतिक आहे. तत्कालिक म्हणजे कशाने बिघडतं देवा. संसारातलं समाधान बिघडायला फार कारण लागत नाही. व्याह्याने चहा नाही पाजला तरी त्याचं समाधान बिघडतं. हे काय समाधान आहे? जगातलं सगळं दुःख जरी अंतःकरणावर कोसळलं तरी ज्याच्या चित्तवृत्तीचा कधी भंग होत नाही, जगातलं ते खरं समाधान आहे. सगळी संपत्ती बुडवून टाकली, मुलगा गेला, पत्नी गेली, तरी जगद्गुरु तुकोबऱ्यांचं परमार्थातलं समाधान बिघडलं नाही. महाराज सांगतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाचे डोही आनंद तर, हे खरं समाधान आहे. ती पैशाने विकत घेता येत नाही. जगाचा अभ्यास जर केला तर सगळ्यात श्रीमंत जर देश कोणता असेल तर तो बेल्जियम आहे. त्याचं अलीकडचं नाव ब्राझील आहे. 8 महिने पाऊस पडतो, सगळी ऊसाची पिकं आहेत. जगातल्या सगळ्या साखर कारखान्याचे भाव त्या ब्राझीलच्या व्यापारावर अवलंबून आहे. तिथला सामान्यातला सामान्य शेतकरी 500 हेक्टरचा मालक, एकरचा नाही, हेक्टर. म्हणजे सामान्यातला सामान्य शेतकरी 1250 एकरचा मालक आहे. भूधारकाची कल्पना न केलेलीच बरी. पण संध्याकाळी झोप घ्यायचं म्हटलं तर गोळ्या खाव्या लागतात देवा. श्रीमंती भरपूर आहे पण झोपच येत नाही, शांती नाही. मी त्यांना म्हणाला, हो आमच्या महाराष्ट्रात श्रीमंती नसेल पण आम्हाला झोपा घेण्याकरता गोळ्या खाव्या लागत नाही. आमचे श्रोते कीर्तनाला जरी बसले तरी निवांत झोपा घेतात. अजून कोणतं समाधान आमच्याकडे पाहिजे? सगळ्यात श्रीमंत आपण आहोत देवा. ते समाधान देखील तुमचे तुकोबाराय सांगत, देवाला पाहिलं आणि समाधान झालं. मुळात तो सुखाचा सागरच आहे आणि त्याला पाहिल्यानंतर का समाधान होणार नाही? पाहिले या वेदला बी बैशेजी वेदोडून. म्हणून आता तेने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरण न सोडावे. त्या चरणाचा खूप मोठा महिमा आहे. ज्या चरणाच्या स्पर्शाने अपवित्र असलेला देह पवित्र होतो, जडाला चिद्रूप करण्याची ज्याच्याकडे ताकद आहे आणि अहंकाराचा नाश करण्याचं सामर्थ्य प्रभूच्या चरणावर आहे. 2 मिनिटाचा प्रसंग सांगतो, थांबतो. 700 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये मंगळवेढा नावाचं गाव आहे. तिथं श्यामावेश्या जन्माला आली. श्यामावेश्याला एकुलती एक मुलगी होती, कान्होपत्रा. खूप सुंदर होती म्हणतात. तिचा चरित्र आणि इतिहास महिपती महाराजांनी लिहिला आहे. पानाचा विडा जर तोंडात टाकला तर तो घशात दिसत होता राजा. आपल्यासारखं थोडं म्हशीच्या कातड्यासारखं होतं. तिचं अजिबात नाही, अति सुंदर होते. ती सुंदरच असल्यामुळे तिला सौंदर्याचा अभिमान होता. तिने प्रणत केला, माझ्या इतका सुंदर पुरुष जर मला मिळाला तर विवाह करीन, नताशी कुमारीला आहे. 30 वर्षाचं वय लोटून गेलं देवा. तिला इतका सुंदर पुरुष मिळाला नाही. पण योग बघा, कार्तिकी वारी जवळ आली.
मंगळवेड्याचे वारकरी पडशी पताका टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पंढरीकडे निघाले आणि नाचणाऱ्या वारकऱ्यांना कानोपात्र्यांनी पाहिलं. वेशीच्या बाहेर तिचं घर होतं आणि वारकऱ्यांना विचारलं, कुठे निघालेत बाबा? पंढरपूरला. तिथं काय? तिथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. तिने आपला प्रश्न विचारला, का हो बाबा, ज्याच्या दर्शनाकरता भेटी करता तुम्ही इतक्या आनंदाने आणि उड्या मारत निघालात, तो सुंदर आहे का? सुंदर आहे का म्हटल्याबरोबर राजस सुकुमार, मदनाचा पुतळा किंवा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती अशा अनेक सौंदर्याची उदाहरणं सांगितली आणि तिला देवाविषयीचा मोह निर्माण झाला. आता पंढरपूरला जायचं आणि पांडुरंगाशीच लग्न लावायचं म्हणून वारकऱ्यांबरोबर पंढरपूरला आली. चंद्रभागेत स्नान केलं, नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि वारकऱ्यांबरोबर ती रावळामध्ये आली. तिला धक्का बसला. त्याच्या सौंदर्याचं वर्णन इतकं केलं होतं आणि तिथं गेलं तर ती कोळशापेक्षा काळी मूर्ती. ठाईचा चिकाळा अनादे बहुकाळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माय. ती काळी कुळकुळीत मूर्ती पाहिली तिला रागत आला. सगळे वारकरी फसव्याने लबाड बोलणारे. दर्शन तर घेतलं नाही पण रागारागाने मंदिराच्या बाहेर पाऊल टाकला. नामदेव महाराजांनी हात धरला, कान्होपात्रे अगं चरणावर डोकं ठेवू नको, पण आलीस तर नमस्कार कर. नामदेव महाराजांच्या प्रमाणाचा परिणाम अंतःकरणावर झाला. बाहेर टाकलेला पाऊल कान्होपात्रेने आत घेतला आणि नामदेव महाराजांनी विनंती केली, पांडुरंगा, कान्होपात्रेला तुझ्या खऱ्या यथार्थ दर्शनाची आवश्यकता आहे, बघ तिला खरं दर्शन दे. कान्होपात्रेने आपलं डोकं देवाच्या चरणावर ठेवलं नाही, मग नमस्कार करण्याची पद्धतच बदलवली. कान्होपात्रेने आपला उजवा हात कान्होपात्रेने पांडुरंगाच्या डाव्या पायावर ठेवला. हाताचा स्पर्श पायाला झाला आणि पायाला खड्डाच पडला. आपण आजही जा, पांडुरंगाच्या डाव्या पायाला जो खड्डा पडलेला आहे ना, तो कान्होपात्र आईसाहेबांच्या बोटाने पडलेला खड्डा आहे. तिला धक्का बसला. माझ्या नाजूक बोटाने देवाच्या चरणाला खड्डा पडतो तो किती सुंदर असेल म्हणून खाली ठेवलेली मान तिने वर पाहिली आणि देवाच्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन झालं. तिने आपला प्राण देवाच्या चरणावर देऊन टाकला. आता जग पाहायचं नाही का, देवाला पाहिलंय. ज्याला पाहिल्यानंतर अभिमानाचा चक्का चोर होतो तुकोबराय सांगतात, अशा स्वरूपाला आम्ही पाहिलं म्हणून वाटते चरण न सोडावे ज्ञानेश्वर माऊली. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटेकर ठेवूनिया, तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण सोडावे. भगवान प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये श्रीक्षेत्र देववार या ठिकाणी आणि भव्य कीर्तन महोत्सव दिनत्रय महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आज आपण प्रथम दिवशी भगवत चिंतन सेवेत उपस्थित होतो. या सेवेकरता सर्व सप्ताह कमिटीच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. या सेवेमध्ये हरिभक्तीपरायण मृदंग महर्षी विकासदादा बेलुकर या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी गंधर्व रोहिदास महाराज मते गुरुजी नाहीत, पण ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर मते गुरुजींची आठवणच होऊ दिली नाही. भास्कर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण गायनाचार्य योगेशजी महाराज आहेत, वैभव महाराज आहेत. आपण सर्वच परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार आणि वारकरी संप्रदायावर पोटच्या मुलापेक्षा अधिक प्रेम करणारे सर्व भगवत भक्तवृंद, सर्व महाराज मंडळी, आपला सर्वांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक नमस्कार करतो. या अभंगावर काही बोलण्याचा प्रयत्न केला तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरुसद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य लाभलं, आले या कपाळा थोडे बहु, जे योग्य आहे ते वारकरी शिक्षण संस्थेचे झालेली चिंतन सेवा, अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे वैष्णवा अग्रगणी, मुक्त कैवल्य ते जीवनिधी महावैष्णव श्री ज्ञानोबराय, विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ, जगद्गुरु श्री तुकोबराय आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणारविंदी समर्पण करतो आणि थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणे पायी झालो उतराई पांडुरंग, शेवे माझे जमाधरा कृपा करा शेवटी विठ्ठल जय